हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पेठ 2021 साठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती व संपर्क तंत्रज्ञान या टॉपिकवरचे एमसीक्यूज बघणार आहोत. त्याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत, जे आपल्याला या पेठ एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याआधी आपले एक लेक्चर कंप्लीट झालेलं आहे या टॉपिकवरती. बाकीच्या टॉपिकवरती देखील काही लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. सुरू करूया आजच्या सेशनला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की जे स्टुडंट्स या विद्यापीठाच्या पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आमच्याकडे पेपर 1 साठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. आपल्याला माहिती आहे पेपर 1 जो आहे तो पूर्ण जनरल ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे टॉपिक्स आहेत आणि तो पेपर 1 असणार आहे. म्हणजे लँग्वेज ॲप्टिट्यूड, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी या सगळ्यांमधून पेपर 1 तयार होतोय आणि दुसरा जो आहे पेपर तो तुमचा सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तर पेपर 1 साठी आमच्याकडे कंप्लीट कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओज, लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 20 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत ज्या तुम्हाला या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत आणि सराव भरपूर होणार आहे. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे पीएचडी ऍडमिशन वरती. हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. बघूया आजचा प्रश्न. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ई गव्हर्नन्स? ई गव्हर्नन्सचे किती प्रकार आहेत? ई गव्हर्नन्स म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, ऑनलाईन जे आपण कामं करतो, गव्हर्नमेंटचे जे आपल्याला काही कामं करायचे असतात ते आपल्याला ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आलेल्या आहे. जसे की आपण वेगवेगळे प्रमाणपत्र घेतो, ते सगळे कशामुळे होतात? ई गव्हर्नन्स सिस्टीममुळे होतात. ती ऑनलाईनची कामं जी गव्हर्नमेंटची आहेत त्याला आपण ई गव्हर्नन्स असं म्हणू शकतो. तर त्याचे किती प्रकार आहेत हा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत 3, 4, 5 की 6. याचा करेक्ट आन्सर आहे 4. ई गव्हर्नन्सचे 4 टाईप आहेत हे आपल्याला स्टडी केल्यानंतरच लक्षात येतात. असं नॉर्मली जर बघायला गेलं तर आपल्याला वाटणार नाही की ई गव्हर्नन्सचे टाईप्स आहेत आणि तेही 4. तर ते टाईप्स कोणते कोणते आपल्याला बघायचे आहेत. ई गव्हर्नन्स इज ऑफ 4 टाईप्स. 4 प्रकारचं ई गव्हर्नन्स आहे. कशा प्रकारचं आहेत? पहिला आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन, G2C ज्याला म्हणतात. The government to citizen mention the government services that required by the familiar people. Most of the government सर्व्हिसेस कमांडर G2C. जे आपण सर्व्हिसेस बघितल्या की प्रमाणपत्र मिळतात ऑनलाईन, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, ही सगळ्या ज्या गोष्टी आपण ऑनलाईनसुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. पासपोर्ट, पॅन कार्ड, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या कार्ड्स आहेत ते आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. ते कशामुळे? ई गव्हर्नमेंटमुळे. आणि त्याच्यातला पहिला प्रकार आहे गव्हर्नमेंट टू सिटीजन. त्या प्रकारामध्ये ही आपली कामं सगळी होतात. जी गव्हर्नमेंटची सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ते या प्रकारामध्ये येतात. नेक्स्ट कुठला टाईप आहे? गव्हर्नमेंट टू बिझनेस, G2B. The government to business is an interchange of service between government and business firm. It is productive for both government and business firms. G2B provides access to the partitioned forms needed to observe. तर गव्हर्नमेंट टू बिझनेस म्हणजे काय? जे आपले बिझनेस आहेत, उद्योग आहेत, त्यांच्यासाठी ज्या काय सोयी गव्हर्नमेंट ऑनलाईन पुरवतो किंवा सर्व्हिसेस ज्या गव्हर्नमेंट ऑनलाईन प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करत असते. वेगवेगळे लोन्स आहेत, स्कीम्स आहेत, त्याच्यानंतर काही त्यांच्यासाठी नवीन नियम लागू करतात, काही नियम काढून घेतात, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन ऑनलाईन ही सगळी कामं होतच असतात. सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते गव्हर्नमेंट. टेंडर भरणं, हे सगळे सर्व्हिस जे आहेत ते गव्हर्नमेंट टू बिझनेस म्हणजे G2B या प्रकारच्या टाईपमध्ये ई गव्हर्नन्स येतं. तर अजून कुठला प्रकार आहे तिसरा? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, G2G. गव्हर्नमेंट टू सिटीजन झालं, गव्हर्नमेंट टू बिझनेस झाला. तर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट काय आहे? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट मेन्शन्स the interaction between different government department, firms and agencies. This increases the efficiency of government process. गव्हर्नमेंट म्हणजे एकच वेबसाईट आहे का? त्याची नाही. त्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. जसं आपण बघतो स्कॉलरशिपसाठी वेगळी आहे, तुम्हाला दाखले पाहिजे असेल तर वेगळी आहे, पॅन कार्डसाठी वेगळी आहे, ई म्हणजे जे काय आपल्याला मतदार ओळखपत्र जे पाहिजे असतात त्याच्यासाठी वेगळ्या वेबसाईट आहेत. त्या सगळ्या म्हणजे त्याच्यामध्येच डिपार्टमेंट देखील आहेत पडलेले आणि वेगवेगळ्या प्रोसेस त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. ऑनलाईनच आहेत, ई गव्हर्नन्सच आहे, पण डिपार्टमेंटसुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणून ते गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक झाला. लास्ट टाईप जो आहे 4th टाईप, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई, G2E. द गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई इज अ इंटरनल पार्ट ऑफ G2E. It aims to bring
एम्प्लॉईज टुगेदर अँड इम्प्रूव्ज नॉलेज शेअरिंग. इट प्रोव्हाइड्स ऑनलाईन फॅसिलिटीज टू द एम्प्लॉई. जसं आपल्याला माहिती आहे PF वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईनच होतात. त्याचा आपण चेक करू शकतो. ऑनलाईन PF काढण्यासाठी अर्ज करू शकतो. PF नसेल तर त्याला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत. ही सुद्धा ई गव्हर्नन्स प्रोसेसच आहेत. एम्प्लॉईच्या सुविधा पुरवण्यासाठीच आहेत. मग हा चौथा टाईप आहे ई गव्हर्नन्सचा. तर आज आपल्याला 4 टाईप कळाले ई गव्हर्नन्सचे. कोणते कोणते? G2C दॅट इज गव्हर्नमेंट टू सिटीजन, G2B गव्हर्नमेंट टू बिझनेस, G2G गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, G2E म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. हे 4 प्रकार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड द नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन NEGP बिगिन. म्हणजे नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन जो आहे कधी सुरू झाला. ऑप्शन्स आहेत 2005, 2006, 2008 की 2010. त्याचं करेक्ट आन्सर आहे 2006. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजना NEGP कधी सुरू झाली तर 2006 या वर्षी झाली. लास्ट सेशनमध्ये देखील आपण NEGP बद्दल बघितलं होतं. NEGP काय करतं याच्यावरती हा प्रश्न होता मागच्या वेळेसचा. आणि आता तो कधी आला होता किंवा कधी अप्रूव्ह झाला होता असा प्रश्न आला. म्हणजे आपल्याला एका संकल्पनेवर एका कन्सेप्टवर किती कसे प्रश्न येऊ शकतात हे आपल्याला इथे समजतं. तर आजचा जो प्रश्न होता 2006 रोजी ही प्लॅनिंग चालू झाली. तर त्याची थोडीशी डिटेल माहिती बघूया. The government approved the national e-governance plans that is NEGP comprising of 27 mission mode projects and 8 components. 27 मिशन मोड होते प्रोजेक्टचे आणि 8 कंपोनंट्स होते. ऑन May 18 म्हणजे 18 मे 2006 रोजी इन द इयर ऑफ 2011 4 projects health education PDS and post were introduced to make the list of 27 MPPs to 31 mission mode project MPPS. मिशन मोड प्रोजेक्ट्स MPP म्हणजे मिशन मोड प्रोजेक्ट्स, जे सुरुवातीला 27 मिशन मोड प्रोजेक्ट होते आणि 8 त्याच्यामध्ये कंपोनंट होते. ते पुढे 2011 पर्यंत 27 MPPs आणि 31 मिशन मोड तयार झालेले होते, जे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत किंवा जे आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे असणार आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट येतात. 4 प्रोजेक्ट हेल्थ एज्युकेशन PDS अँड पोस्ट वेअर इंट्रोड्यूस्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ई कॉमर्स मॉडेल इज Amazon, फ्लिपकार्ट अँड eBay बेस्ड ऑन. Amazon, फ्लिपकार्ट व eBayवर आधारित हे कोणते कोणते ई कॉमर्स मॉडेल्स आहेत. ई कॉमर्स मॉडेल्स आहेत हे सगळे आपल्याला माहिती आहे. आपण शॉपिंग करत असतो त्याच्यावरती ही सगळी ई कॉमर्सची मॉडेल्स आहेत. पण ते कोणत्या बेसवर आहे? B2B, B2C, C2B आणि C2C. तर याचा करेक्ट आन्सर आहे D, C2C. कसं? Within the C2C type, consumers sell assets or services to other consumer online. म्हणजेच कस्टमर्स वेगळेच कंझ्युमर असतात आणि तेच ऑनलाईन कंझ्युमर्सला आपल्या वस्तू विकत असतात. टू प्लेस सेल्स, ॲडव्हर्टाइजमेंट अँड कनेक्ट टू द पोटेन्शियल बायर्स, इंडिव्हिज्युअल्स, अ थर्ड पार्टी बिझनेस अँड ई कॉमर्स बिझनेस वेबसाईट or an online marketplace. eBay and Amazon are 2 prominent C2C commerce providers. त्याला काय म्हटलेलं आहे की कन्झ्युमर टू कन्झ्युमर ही देणारी सर्व्हिस आहे, म्हणून त्याला आपण C2C टाईप सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी सिस्टीम किंवा मॉडेल असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रगती इज अन ॲक्रोनिम ऑफ. प्रगती हे एक संक्षिप्त रूप आहे. आपण मध्ये ऐकलं तर प्रगती प्रगती प्रगती, पण ही प्रगती काय आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड ट्रान्सपरन्सी इन इंडिया, प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन, प्रायमरी गव्हर्नन्स फॉर ट्रान्सपरन्सी इन इंडिया, promoting and accomplishing the governance with assured and timely implementation. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी, प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. तो ह्याचा प्रगतीचा फुल फॉर्म आहे. प्रगती काय आहे? प्रगती दॅट इज प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन, ॲज द नेम सजेस्टेस, is aimed at starting a culture of proactive governance and timely implementation. It is also a robust system of bringing e-transparency and e-accountability with a real-time presence and exchange among key stakeholders. The platform was launched in March 25, 2015. 2015 मध्ये मार्च 25ला हा प्लॅटफॉर्म लॉन्च केला होता. स्टेक होल्डर्ससाठी त्यांच्यासाठी अकाउंटेबिलिटी राहावी, ट्रान्सपरन्सी राहावी, रिअल टाईम प्रेझेन्स राहावा
यासाठी हा एक प्लॅटफॉर्म प्रगती नावाचा उभा केला होता 2015 मध्ये. इट इज अ मल्टीपर्पज अँड मल्टी मॉडेल प्लॅटफॉर्म दॅट इज एम ॲट ॲड्रेसिंग कॉमन मॅन्स ग्रीवियन्स अँड सायमल्टेनियसली monitoring and reviewing important programs and projects of the government of India as well as project flagged by the state governments. जे काही इंडियाचं गव्हर्नमेंट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याने जे काही वेगवेगळ्या आपल्या गोष्टी मांडायच्या आहेत त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म चा उपयोग केला. मल्टीपर्पज हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये कॉमन मॅनसुद्धा आपले ग्रीवियन्स किंवा आपल्या काही तक्रारी असतील किंवा काय शंका असतील त्या याच्यावरती सोडून घेतल्या जाऊ शकतात प्रगती या प्लॅटफॉर्मवरती. Next question, Meghraj Cloud Computing Service provide the model of which one of the following? Meghraj Cloud Computing Service खालीलपैकी कोणत्या मॉडेलचे पूर्व मॉडेल प्रदान करते किंवा Meghraj Cloud Computing आपल्याला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते? ऑप्शन्स आहेत प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, स्टोरेज ॲज अ सर्व्हिस, ऑल ऑफ दी अबो. याच्यामध्ये 5 ऑप्शन्स आहेत आपल्याला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. वरील 4ही सर्व्हिस जे आहेत ते आपल्याला मेघराज क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. जे आता आपण ऑप्शन्स बघितले, क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड अ न्यू मॉडेल ऑफ ऑफरिंग सर्व्हिसेस दॅट इज प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, पास, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, लास that is IaaS, software as a service, SaaS, and storage as a service, SaaS, to the user at fast pace with which is also cost effective. चांगल्या प्राईजमध्ये या सगळ्या सर्व्हिसेस क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करत असते. इन ऑर्डर टू युटिलाइज अँड हार्नेस द बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगचा जो आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, बेनिफिट आपल्याला मिळायचा आहे, त्यासाठी या सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केल्या जात आहेत कमी कॉस्टवरती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एम्बार्क्ड अपॉन द एम्बिशियस इनिशिएटिव्ह GI क्लाउड विच हॅज बीन नेम्ड ॲज मेघराज. तर हे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून घेतलेलं आहे आणि त्याचं नाव काय दिलेलं आहे? मेघराज. दिस इनिशिएटिव्ह इज टू इम्प्लिमेंट व्हेरियस कंपोनंट्स इन्क्लुडिंग governance mechanism to ensure proliferation of cloud in the government. The focus of this initiative is to accelerate delivery of e-services in the country while optimizing ICT spending of the government. याचा मोटो एकच आहे की ICT जे आहे म्हणजे ई सर्व्हिसेस लोकांमध्ये जास्त पसरवायचे आहेत, त्यांना त्याची काय सवय लावण्यासाठी किंवा त्यांना त्याची उपयोग जास्त व्हावा, लवकरात लवकर सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड व्हाव्या सिटीजन्सला, यासाठी या प्रकारचा प्लॅटफॉर्म किंवा या प्रकारचे सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या जात आहेत बाय द इंडियन गव्हर्नमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर प्राइम बिल्डर ऑफ e-governance application up to the grassroots level as well as promoter of digital opportunities for sustainable development. प्राइम बिल्डर ऑफ ई शासन सरकार अर्जासाठी तसेच टिकाऊ विकासासाठी डिजिटल संधीच्या प्रवर्तकांसाठी खालीलपैकी कोणते योग्य आहे? म्हणजे डिजिटल विकास जो आहे, आपले डेव्हलपमेंट आहे, प्रमोटर्स ऑफ डिजिटल अपॉर्च्युनिटीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, या सगळ्याला काय गरजेचं आहे किंवा काय उपयुक्त आहे, योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत NIC, M गव्हर्नन्स, माय गव्हर्नमेंट ॲप, NPE. त्याचं करेक्ट आन्सर आहे NIC. आपण भरपूर साऱ्या वेबसाईट्स बघतो, त्याच्या पुढे .nic असतं. तर ते काय आहे किंवा ते आपल्याला कसं उपयोगी होतं ते बघूया. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर दॅट इज NIC. वेगवेगळ्या वेबसाईटच्या मागे .nic असतं. द नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर्स वॉज इस्टॅब्लिश इन 1976. 1976 मध्ये हे स्थापन झालं होतं. अँड हॅज सीन्स एमर्ज ॲज अ प्राईम बिल्डर म्हणून त्याला आपण एमर्ज केलं होतं ऑफ ई गव्हर्नमेंटमध्ये. ई गव्हर्नमेंटचे सर्व्हिस जेव्हा आली त्याच्यामध्ये ह्याला प्राईम बिल्डर म्हणजे मुख्य पाया किंवा बांधणी ज्याला आपण म्हणतो त्याला हे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर बोललं गेलं होतं. गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स अप टू द ग्रासरूट लेवल्स ॲज वेल ॲज प्रमोटर ऑफ डिजिटल अपॉर्च्युनिटीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. NIC थ्रू इट्स ICT नेटवर्क्स has institutional linkage with the all ministry department of central governments. जसं आपण बोलू की सगळ्या वेबसाईटच्या मागे किंवा कुठली माहिती हवी असल्यास आपण NIC.NIC तिथे टाईप करतो आणि ते सगळे कशासाठी आहे?
वेगवेगळे डिपार्टमेंट्स किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत, मिनिस्ट्रीज आहेत, त्या सगळ्या ह्याच्याशी सोडलेल्या आहेत. सगळ्यांना याच्यामधून आपल्याला माहिती मिळत असते. 35 स्टेट गव्हर्नमेंट्स अँड युनियन टेरिटरीज, अबाउट 625 districts, administration of India. NIC has been instrumental in steering e-governance application in government. जर मुख्य हेतू हाच आहे की ई-गव्हर्नमेंट आणि ई-गव्हर्नन्स जे काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या लोकांना माहिती व्हाव्या किंवा त्यांना त्या जास्तीत जास्त यूज करायला सोप्या व्हाव्या यासाठीच्या या वेगवेगळ्या स्कीम्स किंवा प्लॅटफॉर्म्स आपण उभे करत असतो, म्हणजे गव्हर्नमेंट आपल्यासाठी उभे करत असतं. त्याच्यानंतर मिनिस्ट्री डिपार्टमेंट्स ॲट द सेंटर, स्टेट, डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक्स, फॅसिलिटिंग इम्प्रूव्हमेंट इन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. तेच जे म्हटलं आपण की सर्व्हिसेस गव्हर्नमेंटच्या आपल्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी या प्रकारच्या पावले इनिशिएटिव्स घेतले जात आहेत. वायडली ट्रान्सपरन्सी, प्रमोटिंग डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. ट्रान्सपरन्सी असावी, लोकांना सगळे आपण जे काही करतो आहोत, आपलं ॲप्लिकेशन कुठेपर्यंत आहे हे ट्रॅक करणं, हे जे काय आहे ते ट्रान्सपरन्सी राहावी यासाठी हे इनिशिएटिव्ह घेण्यात येतात. प्रमोटिंग डिसेंट्रलायझेशन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, रिझल्टिंग इन बेटर एफिशियन्सी अँड अकाउंटेबिलिटी पीपल ऑफ इंडिया. जसं आम्ही म्हटलं की आपण ॲप्लिकेशन किती टाकले, किती अप्रूव्ह झाले, कशा आता कुठल्या स्थितीमध्ये आपलं ॲप्लिकेशन आहे, पोचलं की नाही ऑफिसला, हे सगळं आपण कशामुळे बघू शकतो, ई-गव्हर्नन्स म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेसमुळे करू शकतो. तर या सगळ्या इनिशिएटिव्ह कशासाठी घेण्यात आलेल्या आहे, ई-गव्हर्नन्सच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, लोकांना ते इझी जावं आणि त्यांना ते पोचावं यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following pillar of Digital India is related to online hosting of information and documents would facilitate open and easy access to the information for citizen. डिजिटल इंडियाचा खालीलपैकी कोणता आधारस्तंभ माहितीच्या ऑनलाईन होस्टिंगशी संबंधित आहे आणि दस्तऐवजांमुळे नागरिकांना माहिती सहज मिळू शकेल. ऑप्शन्स आहेत ब्रॉडबँड हायवेज, पब्लिक इंटरेस्ट ॲक्सेस प्रोग्राम, इन्फॉर्मेशन टू ऑल, ई क्रांती. ते हे आपले ऑप्शन्स आहेत. त्याच्यातलं करेक्ट आन्सर आपल्याला सांगायचं आहे. करेक्ट आन्सर आहे सी, इन्फॉर्मेशन टू ऑल. हे सगळे जे आहेत हे चारही जे ऑप्शन्स आहेत ते आपले 9 पिलर्सपैकी आहेत आणि त्यातला एक पिलर कोणता आहे जो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो किंवा ऑनलाईन होस्टिंगशी संबंधित आहे, तर तो आहे इन्फॉर्मेशन टू ऑल. सगळ्यांना इन्फॉर्मेशन मिळणं, ऑनलाईन प्रकारे आपल्याला माहिती मिळते, म्हणजे करेक्ट आन्सर आपला सी आहे. 9 पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया. डिजिटल इंडियाचे 9 पिलर्स कुठले कुठले आहेत बघूयात आपण. ब्रॉडबँड हायवेज, युनिव्हर्सल ॲक्सेस टू द मोबाईल कनेक्टिव्हिटी, पब्लिक इंटरनेट ॲक्सेस प्रोग्राम, ई गव्हर्नन्स, रिफॉर्मिंग गव्हर्नमेंट थ्रू द टेक्नॉलॉजी, ई क्रांती, इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस, इन्फॉर्मेशन टू ऑल, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, IT फॉर जॉब्स, अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम्स. हे सगळे 9 पिलर्स आहेत डिजिटल इंडियाचे. म्हणजे डिजिटल इंडिया होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात गव्हर्नमेंटने अंमलात आणलेले आहेत आणि ते आपल्याला उपयोगी पडतात किंवा उपयोगात यावेत यासाठी ते अंमलात आणलेले आहेत. त्यातलं आपलं करेक्ट ऑप्शन काय होतं, इन्फॉर्मेशन टू ऑल, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती मिळत असते, सगळ्यांना ओपनली ही माहिती मिळू शकते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू ट्रान्सफॉर्म इंडिया इंटू डिजिटली इम्पॉर्ट सोसायटी अँड नॉलेज इकॉनॉमी इज विच वन ऑफ द फॉलोइंग. भारताला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपयोगी आहे किंवा कोणते आहे जे हे सगळं करू शकणार आहे. ऑप्शन्स आहेत ई क्रांती, NEGP दॅट इज नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन, NEGP 2.0 आणि डी डिजिटल इंडिया. तर प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे भारताला डिजिटल सशक्त बनवण्यासाठी. ऑप्शन्सपैकी काय आपल्याला योग्य आहे. मग आपलं उत्तर काय येणार, डी डिजिटल इंडिया. करेक्ट. भारताला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यासाठी आपल्याला डिजिटल इंडिया ही स्कीम किंवा हा इनिशिएटिव्ह आपल्याला उपयोगी पडणार आहे किंवा तो मदत करणार आहे. द डिजिटल इंडिया प्रोग्राम इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इंडियन गव्हर्नमेंटचा हा एक प्रोग्राम आहे विथ अ विजन टू ट्रान्सफॉर्म इंडिया इंटू डिजिटली एम्पॉवर्ड सोसायटी आणि नॉलेज इकॉनॉमी. म्हणजे हे एक त्या इनिशिएटिव्हचं, त्या प्रोग्रामचा विजन आहे की डिजिटली एम्पॉवर्ड करायचं आहे सोसायटीला आणि नॉलेज इकॉनॉमी बनवायची आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन NEGP इन 2006. त्याच्या अंतर्गत हा एक प्रोग्राम आपण राबवला जात आहे. आपल्याला नेक्स्ट टाइम क्वेश्चन असा येऊ शकतो की ई गव्हर्नन्स प्लॅन्स NEGP 2016 मध्ये जो आला होता त्याच्या अंडर एक प्रोग्राम आपण
तयार केला होता, ज्यामुळे आपला भारत डिजिटली सशक्त होणार आहे, असा देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो. सेम प्रश्न आहे, क्वेश्चन सेम, आन्सर देखील सेम आहे, पण प्रश्न थोडा ट्विस्ट केलेला आहे. नेक्स्ट टाइम डिजिटल इंडिया कोणाच्या अंतर्गत किंवा कुठल्या स्कीमच्या अंतर्गत फॉर्म केलेला प्रोग्राम आहे, असा देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर आपलं करेक्ट आन्सर काय असेल तेव्हा नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ उमंग ॲप. लास्ट लेक्चरमध्ये आपण उमंगचा फुल फॉर्म बघितला होता. तर उमंग ॲपचा उद्देश काय आहे तो आपल्याला आज सांगायचा आहे. ऑप्शन्स आहेत स्लो गेमिंग, फास्ट ट्रॅक मोबाईल गव्हर्नन्स, फास्ट गेमिंग आणि डी नन. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, बी फास्ट ट्रॅक मोबाईल गव्हर्नन्स. कारण उमंगचा फुल फॉर्म बघितला होता आपण आणि फास्ट ट्रॅक मोबाईल गव्हर्नन्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. गव्हर्नमेंटशी संबंधित गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे उमंग. इट्स प्रायमरीली एम टू abridge inconvenience faced by users in managing multiple mobile apps and facilities a one-stop solution to avail varied गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. तर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इथे प्रोव्हाइड केल्या जातात, एकाच ॲप्लिकेशनमध्ये केले जातात. जे युजर्स असतात त्यांना वेगवेगळे ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन यूज करताना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्याच्यामुळे आपण एकच ॲप्लिकेशन यूज करूया किंवा लोकांना देऊया असं म्हणून गव्हर्नमेंटने एक नवीन ॲप चालू केलं होतं, ज्याचं नाव होतं उमंग आणि त्याच्यावरती सगळ्या सर्व्हिसेस एकाच ॲपवरती होत्या. दच डाउनलोडिंग वन मोबाईल ॲप विल एड कव्हरेज ऑफ व्हेरियस एफर्ट्स कॅरीड आउट सेपरेटली टू रीच आउट टू बी इंडिव्हिज्युअल्स व्हाया मोबाईल फोन्स. म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल फोनमध्ये जर ॲप्लिकेशन असेल तर त्याच्यावरचा जे काही कामं आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्या लवकर होतील आणि त्यांचे लोकांचे एफर्ट्स कमी होतील एकाच ॲप्लिकेशनमध्ये जर सगळ्या सर्व्हिसेस मिळणार असतील तर. म्हणून त्या उद्देशाने हे उमंग ॲप अस्तित्वात आलं होतं, वापरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डिजिलॉकर अप्रूव्ड फ्रॉम. डिजिलॉकर कशाकडून मंजूर आहे. ऑप्शन्स आहेत पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आणि ई ऑल. म्हणजे याच्यामध्ये 5 ऑप्शन आहेत. करेक्ट आन्सर आहे ई ऑल. का, कारण माहिती आपल्याला डिजिलॉकरवरती पॅन कार्ड अवेलेबल आहे, आधार कार्ड अवेलेबल आहे, ड्रायव्हिंग लायसन पण अवेलेबल आहे, पासपोर्ट पण अवेलेबल आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला डिजिलॉकरमध्ये दिसतात, म्हणजे या सगळ्या अप्रूव्ह आहेत डिजिलॉकरसाठी. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे, ऑल. टार्गेटेड ॲट द आयडिया ऑफ पेपरलेस गव्हर्नन्स. म्हणजे पेपरलेस गव्हर्नन्सच्या आयडियाने हे टार्गेट करून आपण डिजिलॉकरची निर्मिती केली आहे. डिजिलॉकर इज अ प्लॅटफॉर्म फॉर इश्युअन्स अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड सर्टिफिकेट्स इन अ डिजिटल वे. तर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आणि देणं म्हणजे इश्यू करणं हे सगळं डिजिटली वेमध्ये व्हावं यासाठीचा हा एक प्लॅटफॉर्म आहे डिजिलॉकर. दस एलिमिनेशन अँड यूज ऑफ फिजिकल डॉक्युमेंट्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट्स मागवावे लागणार नाहीत या डिजिलॉकरमुळे. म्हणजेच पेपरलेस गव्हर्नन्ससाठी ही एक आयडिया आहे डिजिलॉकर नावाची. तर अशा प्रकारे आजचे आपल्या आयसीटीवरचे 10 क्वेश्चन्स एमसीक्यूज इथे संपलेले आहेत. म्हणजे आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये देखील आयसीटीवरचे आणखीन 10 क्वेश्चन्स बघायचे आहेत, एमसीक्यूज बघायचे आहेत आणि त्यातला कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे, जे आपल्याला या पेट एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. आजच्या सेशनसाठी थँक्यू.